नमस्कार मंडळी. तर हा आपला प्लॉट आहे 3 एकरचा. तर या प्लॉटमध्ये आपल्याला कलिंगडची साईज पण बघायची आणि कलिंगडाच्या वेलाचा कलर ते कसा वाटायचा तर कसा वाटायला तर बघायचं आहे आपल्याला. चला आपण 3 एकरचा प्लॉट फिरून बघू आणि कलिंगडची साईज मोठी झाली का कशी, तर म्हणजे काय कमी पडायला, कोणता खत कमी पडायला का फवारणी करायची का तर बघायचं आहे. हे पहा 3 एकरचा प्लॉट आहे आणि या प्लॉटला कलिंगड पण खूप दाट लागले तर आणि म्हणजे कलिंगडाचा म्हणजे वेलाचा कलर पण खूप छान आहे. पहा या प्लॉटमध्ये कलिंगडाची साईज आहे. पहा याला म्हणजे टाईम आहे भरपूर आहे. पहा अर्धा किलोची साईज झाली आणि याला द्यायला म्हणजे मार्केटला जाण्यासाठी खूप वेळ लागणार आहे, कारण की सगळ्यामध्ये लेट पेरला आहे ना, त्यामुळे याची लागवड लेट झाली. 3 एकरचा प्लॉट आहे आणि याला पाणी थोडं कमी पडायला म्हणून भुरकट हे वेलाचा कलर वाटायला. पहा पूर्ण वेलाचा कलर भुरकट वाटायला आणि वेल पण सुकून गेले. तर आता जास्त तापमान वाढलंय उन्हाचं, त्यामुळे वेलाचा कलर सुकून चाललाय. आणि कलिंगडाची म्हणजे कलिंगड दाट नाही लागले तर कलिंगड पातळ पण लागले तर खूप म्हणजे माल आपल्याला कमी लागलाय. याला खत जरा कमी पडलाय आणि फवारण्या पण कमीच झाल्यात याला. आणि वातावरणामुळे म्हणजे 2-4 दिवस झालं सारखं आभाळ येऊ लागलं, त्यामुळे जे पहिला 1 नंबरचा माल लागला होता का ते पूर्ण माल जळून गेला. त्यामुळे ह्या प्लॉटमध्ये आपल्याला माल पातळ आहे. म्हणजे कलिंगड जे आहेत का ते छोटे कलिंगड ते आभाळामुळं मरून गेले तर म्हणजे ते खराब झाले. तरी पहा कुठे एके जागा ही साईज आहे आणि एकेका जागा 2-2 पण आहेत. आणि कुठे पहा वातावरणामुळे कलिंगड जे छोटं कलिंगड होतं का ते वातावरणामुळे हे पहा काळं पडलंय आणि तुटून पण पडलंय. पहा म्हणजे आभाळ आलतं ना, आभाळामुळे कलिंगड खराब झालंय. छोटे कलिंगड खूपच नुकसान झालंय. 2 दिवस सारखं झालंय आभाळ आलतं, त्यामुळे वातावरणामुळे खूप लांब आहे. म्हणजे त्या बांधापर्यंत ह्या बांधापर्यंत 3 एकरचा प्लॉट आहे. खूप मोठा प्लॉट आहे आणि म्हणजे इथं बी पण भरपूर लागलं आहे आपल्याला. पहा वेल सुकून चाललेत. हे ऊन असल्यामुळे जास्त उन्हाचं तापमान पण वाढले आणि ऊन असल्यामुळं म्हणजे काय व्हायला वेल सुकून चाललेत. हे पहा जे छोटाले कलिंगड आहेत का हे याला पाणी कमी पडायला म्हणून छोटाले कलिंगड वाकडे व्हायलेत. हे पहा हे जे कलिंगड मोठं आणि जे कलिंगड गोल असलं का त्याला जास्त मार्केट आहे आणि जे कलिंगड म्हणजे किडकं म्हणजे असं वेगळं म्हणजे असलं ना तर त्याला मार्केट कमी आहे. आणि इकडे वेलाची साईज म्हणजे वेल पण खूप छान झाले तर आणि ते कलर पण हिरवा आहे. काही जागा खूपच रान म्हणजे पूर्ण आपले जे काळी माती आहे का ती काळ्या माती पूर्ण वेल झाकले तर आणि खूप छान दिसायला हा प्लॉट आपल्याला. पण माल थोडा पातळ आहे म्हणजे वातावरणामुळे. इथे पण एकाच जाग्यात 3 लागलेत कलिंगडे. एकाच जाग्यात 3 लागले तर पण साईज छोटाले. एकाच जाग्यात 3 लागले तर वेलाच्या आडलं पण बसतात कलिंगडे. पहा 1 2 3 एकाच जाग्यात 3 लागले तर पण कलिंगडचे म्हणजे साईज म्हणजे आपल्याला कमी आहे सध्या. म्हणजे याला टाईम आहे, अजून 1 महिना बाकी आहे. म्हणजे 1 महिन्याला हे प्लॉट आपल्याला द्यायला येते. आता या संध्याकाळी याला फवारणी पण करायची. हे पहा इथे पण 3 आहेत एकाच जाग्यावर. इथे पण 3 आहेत. एक मोठा आहे सगळ्यामध्ये आणि एक छोटा आहे. पहा इथे पण एक मोठा आहे हे आणि 2 छोटाले आहेत. इथे पण एकाच जाग्यात 3 कलिंगड आहेत. पण अजून म्हणजे साईज वाढली नाही, साईज मोठी झाली नाही अजून. कलर पण छान आहे वेलाचा, हिरवागार कलर आहे. ते वेलातून चालता येत नाही म्हणजे काय होतं माहिती आहे का, शेंड्यावर पाय पडला ना एकदा शेंडा सुकून जातो, त्यामुळे वेलाला पाहून आपल्याला चालावं लागते. खूप जपावं लागतं, खूप कष्ट करावं लागतं. कलिंगड लावणं सोपं नसतंय, खूप जपावं लागते कलिंगड. पहा पूर्ण 3 एकरचा प्लॉट आहे. पहा जे छोटं कलिंगड आहे का ते उन्हानं हे पहा छोटं कलिंगड उन्हामुळं खराब व्हायलंय आणि पहा किडकं पण झालंय कलिंगड. हे याचे फुलं पण गळायले तर आणि किडकं झालंय कलिंगड. हे काहीच कामाचं नाही, तोडून टाकावं लागतं. म्हणजे काय होतं हे कलिंगड आहे का हे कलिंगड दुसऱ्या कलिंगडाला पोसू देत नाही, म्हणून हे कलिंगड आपल्याला साईडला तोडून टाकायचे. म्हणजे काय होईल दुसरं कलिंगड मोठं होईल आणि पोसन पण ते म्हणजे 5-6 किलोचं कलिंगड होईल. त्यामुळे ते खराब झालेलं कलिंगड तोडून टाकावं लागते. मच्छर कायचे गिलास पण आपण लावले ते प्लॉटमध्ये. खूप मच्छर काय लागणार होती त्यामुळे डंक मारणार होते कलिंगडा म्हणून आपण गिलास पण लावले. तर आणि जे मव्याच्या पाट्या आहेत का मव्याच्या पाट्या पण या प्लॉटमध्ये लावल्यात. हे पहा इथं सगळ्यात मोठी साईज पण झाली एकाच जागेवर. ही पहा म्हणजे ही साईज झाली 1 किलोची. पहा सगळ्यात मोठी साईज पण झाली 1 किलोचं कलिंगड झालं इथं. खूपच मोठं कलिंगड झालं इथं. म्हणजे काय झालं याला पाणी म्हणजे खत जास्त पडला ना, त्यामुळे इथे पण मोठं झाले साईज. ही पहा
इथे पण मोठी साईज झाली कलिंगडची, खूपच मोठी साईज झाली. ते पण काही काही जागा खूप मोठाले कलिंगड झाले तर काही काही जागा खूप नुकसान झाले. म्हणजे काय व्हायले, जे छोटाले कलिंगड आहेत का ते जळून गेले तर वातावरणामुळे. आता हे लास्ट प्लॉट आहे आपला, म्हणजे 3 एकरचा लास्ट प्लॉट आहे. आणि जे वरती 6 एकरचा प्लॉट काल गेला आहे मार्केटला. आता हे 3 एकरचा प्लॉटला अजून 1 महिना बाकी आहे. म्हणजे 1 महिन्यानंतर आपल्याला हे प्लॉट द्यायचं आहे.